महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची खलबत, मुख्यमंत्री फडणवीसांच्या नेतृत्वात चर्चा. पुणे, पिंपरी चिंचवड, सांगली मनपाच्या जागांवर चर्चा. दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पुण्यात खलबत, रोहित पवार, अमोल कोल्हेंनी घेतली अजित पवारांची भेट. रोहित पवारांचा तो मी नव्हेच, रात्री अजित पवारांसोबत चर्चेला अमोल कोल्हेच असल्याचा दावा. अजित पवारांच्या बंगल्याबाहेर रोहित पवारांच्या गाडीचा भरधाव वेग, पत्रकार थोडक्यात बचावले. रात्रीची घटना. चंद्रपूर मनपा संदर्भातील बैठक ठरली वादळी, मात्र जिल्हा निवडणूक निरीक्षक चैनसुख संचेतींकडून सारवासारव. पुणे पोलीस देशी दारू विक्री विरोधात छापेमारीसाठी गेले, मात्र घरात सापडलं तब्बल 1 कोटींचं घबाड. ठाकरेंच्या प्रचाराची दिशा ठाकरे पुत्र ठरवणार, आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर प्रचाराची जबाबदारी. आयुष कोमकरची आई निवडणुकीच्या रिंगणात, आंदेकरांच्या उमेदवारीला कोमकरचा विरोध, कल्याणी कोमकर शिवसेनेतून निवडणूक लढण्यास इच्छुक. ठाण्यात एकनाथ शिंदेंना धक्का, माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा, विक्रांत वायचळांच्या हकालपट्टीनंतर नाराजी नाट्य. पुण्याप्रमाणे ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार, जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत, नजीब मुल्लांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या. राष्ट्रवादीच्या प्रस्तावावर पवार गट सकारात्मक. नाशकात निष्ठावंतांवर अन्याय होतोय, आमदार देवे आणि फरांदे खुलेआम बोलल्या. गिरीश महाजन यांच्या विरोधात नाशिक भाजपात असंतोष. नाशिक भाजपामध्ये आयारामांच्या प्रवेशादरम्यान प्रचंड राडा, निष्ठावंतांना डावलून आयात उमेदवारांना संधी का? गिरीश महाजनांना घेराव घालत विचारला सवाल. विदर्भ भाजपच्या नागपुरात बैठका सुरू, अकोला, अमरावती, चंद्रपूरचे पदाधिकारी नागपुरात. अकोला समन्वय समितीची बावनकुळेंसोबत बैठक. ठाकरेंच्या युतीनंतर कार्यकर्ते पळू लागले, बुधवारी जल्लोष करणारे दिनकर पाटील गुरुवारी भाजपात. नाशिक मनसे नेते दिनकर पाटलांचा राज ठाकरेंना रामराम. प्रशांत जगताप काँग्रेसच्या वाटेवर, हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून केली विनंती. फडणवीसांच्या आव्हानाला संजय राऊतांचं उत्तर, भाजपला सोयीनुसार वंदे मातरमची आठवण असं वक्तव्य. राहुल गांधींवर भारतीय दूतावासाकडून पाळत ठेवली जाते, सॅम पित्रोडांचा गंभीर आरोप. रात्री उशिरा पार पडली महायुतीची बैठक, उद्योगमंत्री उदय सामंतांचा आज वाढदिवस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा. शेलारांच्या अचूक गोलंदाजीनं मनसेचा त्रिफळा, संतापलेल्या देशपांडेंची शेलारांवर क्रीज बाहेर जाऊन टीका. नवनीत राणांचा आमदार संजय खोडकेंवर गंभीर आरोप, खोडके गावगुंडांच्या पाठीशी उभे राहतात, आम्हाला चादर चढवणाऱ्यांसोबत युती नकोय, नवनीत राणांची टीका. अमरावती महानगरपालिकेसाठी शरद पवार गटाची डाव्या पक्षांसोबत युती, मनसे ठाकरे गट, शरद पवार गट, वंचित असं नवं समीकरण होणार. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष हेमंत देशमुखांची माहिती. पुण्यात पुन्हा गुंडांची दहशत, गाडीची तोडफोड, सीसीटीव्हीत कैद. मालिका विजयाचं भारताचं लक्ष, श्रीलंका महिला संघाविरुद्ध आज तिसरा T20 सामना. बॉक्सिंग डे कसोटीत यजमानांची हालत नाजूक, अवघ्या 50च्या आत 3 विकेट्स गमावल्या. मालिकेत कांगारूची 3-0 विजयी आघाडी.